सर्व गिरणी कामगारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, आता निवडणुका आले त्यामुळे काही स्वयंघोषित गिरणी कामगार नेते असतील, गिरणी कामगार संघटना असतील, आता तुम्हाला रस्त्यावर नक्कीच फिरताना दिसतील। जर ते न्याय देणार असतील गिरणी कामगारांना तर नक्कीच नाही, आपण सर्वजण त्यांच्या पाठी उभे राहू। परंतु त्यांना एक प्रश्न मात्र नक्कीच विचारला पाहिजे की गेल्या 42 वर्षात तुम्ही आमच्यासाठी जे काय केलेत ना ते पहिल्यांदा सांगा। ज्यावेळी गिरणी कामगारांकडून 9.5 लाख मागितले गेले त्यावेळी विरोध का नाही केला? ज्या गिरणी कामगाराला कधी तुम्ही 5 लाखाच्या वरती सगळे मिळून पीएफ असेल, सर्व्हिस असेल मिळून 5 लाखाच्या वरती जर दिले नाहीत आणि त्याच्यावरून फक्त घरासाठी म्हणून जर 9.5 लाख रुपये मागत असाल तर ह्या गोष्टी कुठच्या तत्वात असतात आणि त्यावेळी का विरोध झाले नाही या गोष्टींना? 42 वर्ष नक्कीच तुम्ही पण काम केलं असेल, त्याबद्दल वाद नाही, परंतु आता कुठेतरी आपली मानसिकता किंवा आपल्या काम करण्याची पद्धत बदलण्याची नक्कीच गरज आहे। 42 वर्ष जर संघर्षात जात असतील तर नक्कीच आपल्याही चुका शोधण्याची गरज आहे। कारण एक गोष्ट मात्र नक्की आहे की गिरणी कामगार आजपर्यंत जर फक्त आणि फक्त गिरणी कामगार म्हणून एकत्र आला असताना तर नक्कीच या लढ्याला 42 वर्ष घालवायची गरजच नव्हती। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की फक्त आणि फक्त गिरणी कामगार म्हणून एकत्र आपल्याला बदल नक्कीच झालेले दिसतील। आज झाला तर पक्ष, संघटना किंवा नेते थोडे दिवस त्यांना बाजूला ठेवा आणि फक्त आणि फक्त गिरणी कामगार म्हणून रस्त्यावर उतरायची तयारी ठेवा।